नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहे जी सध्या संपूर्ण सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणात ट्रेंड होते। दिलजीत दोसांझ जो पंजाबी गायक, अभिनेता आणि एक फॅन फेवरेट स्टार आहे, त्याच्यावर सध्या देशविरोधी वादाचा आरोप लावला जातोय। पण का आणि काय खरंच तो देशद्रोही आहे? चला संपूर्ण गोष्ट समजून घेऊया। दिलजीतचा नवीन सिनेमा सरदारजी 3 लवकरच रिलीज होतोय, तेही 27 जूनला। पण या सिनेमात एक अभिनेत्री आहे जी पाकिस्तानची आहे, हनिया आमिर। या गोष्टीवरूनच वाद सुरू झाला। खूप लोकांना वाटते की पाकिस्तान आणि भारत यांच्यात तणावाचं वातावरण असताना अशा देशातून कोणालाही भारतीय सिनेमात काम द्यायला नको आणि म्हणूनच काही चित्रपट संघटनांनी या सिनेमाला भारतात रिलीज करून देऊ नका असं सांगितलं। FWICE नावाच्या संस्थेने स्पष्टपणे म्हटलं, हा सिनेमा भारतात दाखवायचा नाही, दिलजीतला बायकॉट करा। हे ऐकून खूप लोक आश्चर्यचकित झाले, कारण हनिया आमिर भारतात खूप फेमस आहे। तिचे लाखो फॉलोअर्स आहेत इन्स्टावर, यूट्यूबवर आणि टिकटॉक व्हायरल शॉर्ट्समध्ये पण। तिच्या क्यूट रिॲक्शन्स, रोमॅन्टिक डायलॉग्स आणि पाकिस्तानी ड्रामांमुळे ती भारतात खूप लोकप्रिय झाली आहे। पण तरीसुद्धा तिचा सिनेमा भारतात रिलीज होणार नाही, म्हणजे ज्या लोकांना ती आवडते त्यांनाही थिएटरमध्ये हा सिनेमा पाहता येणार नाही। दिलजीतवर सध्या खूप जोरात टीका केली जाते। काही लोक म्हणतायत, हा भारतात बोलत नाही पण पाकिस्तानी कलाकारांसोबत काम करतो, वारमध्ये तोंड उघडलं नाही। आणि आता सिनेमात पाकिस्तान, रेडिट, ट्विटर, इन्स्टा सगळीकडे त्याच्यावर ट्रोल्स चालू आहेत आणि त्यामुळे सरदारजी 3 या ट्रेलरवर भारतीय कमेंट्स फारच नकारात्मक होऊ लागले आहेत। दिलजीतने आपली बाजूही सांगितली आहे। त्याने इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर केली होती, सेन्सॉर्ड बिफोर रिलीज, म्हणजे त्याच्या मते त्याच्या सिनेमाला प्रदर्शनाआधीच विरोध केला जातोय, हे योग्य नाही। शिवाय त्याने म्हटलं आहे की आय बिलॉंग टू मदर अर्थ, म्हणजे माझं कलेशी नातं आहे, देशाच्या सीमांशी नाही। कला ही सीमारेषा ओलांडते, ती सर्वांमध्ये एकतेचा सेतू आहे, असा दिलजीतचा विचार आहे। माझ्या मते कलाकाराला मोकळं व्यक्त होण्याचा अधिकार असावा, पण देशाचं वातावरण, भावना आणि सीमेवरील गोष्टी याही महत्त्वाच्या आहेत। तुमचं काय मत आहे? हनिया आमिर भारतात आवडली जाते पण तिचा सिनेमा भारतात बॅन होतो, हे योग्य वाटतं का? दिलजीतचं समर्थन करावं का त्याचा विरोध? कृपया तुमचं मत खाली कमेंटमध्ये जरूर लिहा। तुमचं मत हे खूप महत्त्वाचं आहे। अशाच ट्रेंडिंग आणि विचार करायला लावणाऱ्या बातम्यांसाठी हा चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक द्या, शेअर करा। धन्यवाद।